नमस्कार, मी शुचिता नांदापूरकर फडके. 8वं राष्ट्रभक्तीय साहित्य संमेलन 2026 या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून आज इथे बोलते आहे. या संमेलनात मी आले, मला खूपच आनंद झाला. शहासने कुटुंबियांची ही जी काय तडफड चाललेली आहे, तगमग चाललेली आहे, मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि देशभक्ती यांची सांगड घालत हा यज्ञ पुढे नेण्याची, त्याचा एक छोटासा भाग मला होता आला. माझ्याकडनं एक समिधा अर्पण करण्यात आली. मला खूप छान वाटलं. या संमेलनाच्या निमित्ताने मला जे एक विशेष संदेश द्यावा असं वाटतं तो असा की आज राष्ट्रभक्तीची गरज आहे का? तर हो, आजही आहे, ती सतत राहणार आहे. तर आजच्या या टप्प्यावर मी राष्ट्रभक्ती पुढे कोणत्या माध्यमातून नेऊ शकते? मला असं वाटतं निसर्गाचं जतन करणं आणि पर्यावरण संतुलन हे फार मोठं कार्य आहे. ते राष्ट्रभक्ती म्हणून आपण करायला हवं. आणि यासाठी आपण सगळ्यांनी थोडासा वेदांचा जर अभ्यास केला तर आपल्याला आपल्या वेदांमधनं ही सगळी माहिती मिळेल. आणि या वेदांचा, संस्कृत वेदांचा अभ्यास नाही करता आला तरी त्यांचा जो अनुवाद झालेला आहे त्या अनुवादाच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच ही माहिती मिळवू शकता, ज्ञान प्राप्त करू शकता आणि देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचा हा यज्ञ असाच पुढे नेऊ शकता. धन्यवाद.